आता खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? आता कुणाला काय करायचं मलाच कळत नाही. हुकमी काय येणार? ओनली वन संजय काका 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 संजय काका 400 पार. फोट पडली तर तुम्हाला सांगतो तरी मी क्रॉसिंग होणार, पण विशाल पाटील येणार. वातावरण तर काकांचं एक नंबर आहे. जोरात आहे वातावरण. सर्वसामान्य लोकांच्या जनते मनात फक्त संजय काकाच आहेत. त्या काकांचा लेखाजोखा लोक यावेळेला तोलणार आहेत. तसा विचार केला तर काकांचा एक 70-80% भाग तालुका तासगाव तालुक्याचा 80% लोक काकांच्या बाजूने मतदान करतात. कालच्या सभेवरून कळतंय ना कसं काय आहे ते. चंद्रहार पाटील निवडून येणार. 100%. चंद्रहार पाटील. का बरं चंद्रहार पाटील? दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ म्हणजे संजय काकांचा लाभ झालेला आहे. ताकद अपक्षिक नसते, व्यक्तिमत्व असते. आपला पहिला कुस्ती मारणार. पैलवान नाही वस्तात कुठला कुस्ती मारणार विचारा. खासदार संजय काकाच कुस्ती मारणार आणि एकतर्फी मारणार. आखाड्यामध्ये ह्या कुस्तीच्या संजय काकाच विजय होणार. माहितीसाठी सांगतो, विशाल पाटील आज ना उद्या तो हुकमी आहे. किती पण कोण पण विरोधात जाऊ दे, ओनली काका. बदल होत नाही काहीच नाही होत. 100% 30 मतदान फिरणार ना. ह्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस जास्त चालतं. ही जी म्हणते ती 5 वर्षात कुठं होती ती विचारा ना. 5 वर्ष संजय काकांच्या एवढा स्वस्त खासदार कोणी बघितलेला नाही. सांगली जिल्ह्यात शिवसेना लई चालत नाही. त्यांचं काय आता फटाफट होणार सगळ्यांची. आता कसं आहे, हे तिघजण उभं राहिले तर कोण कुणाच काय गावत नाही. फायदा काकाला होणार. काकाचं वार वाटते. पुढचा माणूस आला त्यानं काम सांगितलं, संजय काकांनी फोन काढला आणि काम केलं. ही पद्धत काकांची कामाची आहे. काका आहे म्हणजे काकाच आहे. सोडा होय तर होय, नाही तर नाही. तासगावमध्ये वनवे होणार. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा हा आपला सुरू असलेला कार्यक्रम आणि त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावांच्या मध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आत्ता आपण सांगली लोकसभा मतदारसंघातील 3 उमेदवार किंवा 3 पैलवान या संदर्भात तासगावमध्ये रिपोर्ट करण्यासाठी उभा आहे. मी आता तासगावमधील गणपती मंदिराच्या समोर उभा आहे. माझ्यासोबत आता ह्या मार्गावरती जवळपास बघायला गेली तर खूप गर्दी आहे आणि ह्या लोकांच्याकडून आपण डायरेक्ट जाऊन प्रतिक्रिया घेणार आहे आणि त्यांच्याकडून येणारा पुढचा 2024चा खासदार कोण किंवा हे आखाडा जो काही आहे, हा आखाडा किंवा हे मैदान लोकसभेचं कोण मारणार या संदर्भात चर्चा करणार आहे. खासदार म्हणून आता पुढचा कोण, खासदार कोण असं आता सध्या तरी सांगू शकत नाही. कारण कसं झालं आहे, भाजपकडून संजय काकाची उमेदवारी फायनल आहे. त्यांनी अर्ज भरला आहे आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांनी अर्ज भरलेला आहे. सर्वात महत्त्वाचं गोष्ट, विशालदादा पाटील काँग्रेसची उमेदवारी मागत आहेत, परंतु त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल असं काही सध्या चित्र दिसत नाही. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. आणि चौथा उमेदवार आहे ते शेंडगे, त्यांनी एक अर्ज भरलेला आहे. त्यामुळं इथं वंचितनं जर आता सध्या तर माघार घेतलेली आहे. म्हणजे वंचित फॅक्टर काय होतोय, काय चालतं यावर बरेचसे गणित अवलंबून आहेत. एक दुसरी गोष्ट, शेंडगे जे आहेत ते माजी आमदार आहेत, ते ॲक्च्युली ओबीसीच्या माध्यमातून उभे आहेत. ते किती मतं घेणार ते एक मुद्दा आहे महत्त्वाचा. आणि तिसरा मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला पडळकरांनी 3 लाख मतं घेतली होती आणि विशालदादांनी अपक्ष उभा राहून स्वाभिमानाच्या चिन्हावर उभं राहिल्यामुळे त्यांना 3.5 लाख पडली होती आणि काकांना सर्वात जास्त साधारण 5.25 ते 5.5 लाखाच्या आसपास काका गेले होते. परंतु सध्या गेल्या 10 वर्षातलं काकांचं काम किती योग्य यावर काकांच्या बाजूनं मतदारांचा कल किती आहे ह्यावर बरंचसं अवलंबून आहे. कारण काय, एखादा उमेदवार उभा राहिल्यानंतर पहिली टर्म असल्यानंतर नवीन असल्यामुळे लोक त्या पाठीमागे निश्चित उभं राहतात आणि त्यावेळेला मोदी सरकारचं पूर्ण वारं होतं. मोदी सरकारच्या त्या वाऱ्यामध्ये किंवा मोदींच्या लाटेमध्ये संजय काकांना कुठली अडचण आली नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये काका चांगल्या मताधिकारी निवडून आले. लोकांना बदल हवा होता, लोकांनी बदल केला. दुसऱ्या वेळेला सुद्धा काकांची उमेदवारी मिळेल किंवा नाही असं चाललं होतं, पण काकाने त्या उमेदवारी त्यांनी त्या ताकद लावून उमेदवारी घेतली आणि ह्या 2 उमेदवारामुळे काकांना सहज विजय प्राप्त झाला. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ म्हणजे संजय काकांचा लाभ झालेला आहे. सध्या संजय काकांची उमेदवारी 10 वर्षाच्या कामकाजामध्ये अँटी इन्कम्बन्सी म्हणून असते. म्हणजे 10 वर्ष काम केल्यानंतर त्याचा लेखाजोखा जो होतो, त्या काकांचा लेखाजोखा लोक यावेळेला तोलणार आहेत, मापणार आहेत. कारण काकांनी 10 वर्षात काम किती केलं, तरुणांसाठी काय केलं,
बेरोजगारांसाठी काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय केलं, किंवा तुमच्या कुठले मोठे उद्योगधंदे आणले का, रोजगार उपलब्ध करून दिला का? कारण मोदीच्या मुख्य सैनिकामध्ये काकांचं नाव होतं. मध्यंतर काकांना मंत्रिपद मिळेल अशी पण एक चर्चा होती, परंतु त्यावेळेला ते मिळालं नाही. परंतु त्यावेळेला कपिल पाटील म्हणून भिवंडीचे खासदार आहेत, त्यांना मंत्रिपदाचा चान्स मिळाला. तसं काकांना मंत्रिपदाचा चान्स मिळाला असता ते 100% आराराबांच्या नंतर केंद्रात संधी मिळाली असती. कारण प्रतीक पाटलांचे मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये काय म्हणावं तसं त्यांच्याकडून काय कामकाज झालेलं नाही. परंतु काकांच्या माध्यमातून मोदींच्या मुख्य प्रवाहात मुख्य त्यांच्या सैनिकामध्ये काका गिनले जातात. स्थानिकचा उमेदवार म्हणून ओव्हरऑल तालुक्याचा कल काय? आता कसं असतं माहिती आहे का, तालुक्याचा आता हे जे मांडलं ते मुद्दे सुद्धा आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण स्थानिकचा उमेदवार म्हणून ओव्हरऑल जर का हे बघता काय आहे वातावरण? आता तुम्हाला सांगायचं झालं तर तासगावमध्ये काका ज्यादा मतदान लीड घेणार. शहरामध्ये लीड घेणार. आणि तासगाव कवठे मंकाळामध्ये सुद्धा आमदार सुमनताई यांचा गट किती काम करतोय, किती प्रामाणिकपणे कोणत्या बाजूनं काम करणार, त्यामुळं काकाचं मताधिक्य अवलंबून आहे. त्यांनी ताकदीनं पुढं जर विधानसभेला जर काका विरोधात जातील असं जर त्यांनी मनात आणलं त्यांच्या पूर्ण कार्यकर्त्याचं, तर पूर्ण ताकदीने ते विरोध करू शकतील. परंतु आत्ताच्या घडीला तासगाव कोटेमंकाळामध्ये संजय काका लीड घेणार. जी विरोधात आहे ती विशाल पाटलांच्या बाजून राहतील का चंद्रहार पाटलांच्या बाजून राहतील? माझ्या मते 20% लोक ही चंद्रहारच्या बाजून राहतील आणि 80% लोक विशालदादाची उमेदवारीला पाठिंबा देतील. काय वाटते, लोकसभेची निवडणूक लागली आहे, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून आता कोण असायला पाहिजे? आता खासदार म्हणून आता काय तसं आत्ता काय सांगता येणार आहे सांगाय, पण आपल्या तासगाव तालुक्यातले आमचे उमेदवार आहेतच संजय काका पाटील. त्यांना आमची मतं भरपूर आघाडीने मिळणार आहे. तासगाव तालुक्यात त्यांना लीड मिळणार. किती पर्सेंटेज होईल इकडे तासगाव तसं आता काय लीड सांगता येणार नाही, पण लीड निश्चित या 2-3 उमेदवारापैकी निश्चित मिळेल का, तर भाजप सरकारचं काम बी चांगलं आहे, काकांचं बी काम चांगलं आहे. तसं पहिला इतिहासपासून काढला तर आपल्याला ती पहिला अभ्यासक आपण राजकीय केला नाही, परंतु पूर्वीच्या काळापेक्षा 10 वर्ष ज्यावेळेला काकांच्याकडं काम आले खासदारकी तेव्हापासून सुद्धा भरपूर कामं झालेली आहेत. त्या अभ्यासानं काकाचं हे चौकडचं आज वातावरण जर बघितलं, आज विटा ही असं जर या भागातनं बघितलं तर काका निश्चित लीडनं चौकडच्या 2-4 या भागातनं तालुक्यातनं निवडून येण्यासारखं आहे. विट्याला आता टक्केवारी काही सांगता येणार नाही, पण लीड आहे, लीड राहणार निश्चित आहे. अगदी म्हणजे अगदी प्रत्येक तालुक्यातनं ज्या तालुक्यात आम्ही आत्ता फिरतोय बघतोय कुठं तर वातावरण लोकांपासून ऐकतोय ते सगळ्या अजून तालुक्याचा आपण अंदाज अजून लागलेला नाही. पण हे आज जर बघितलं परिस्थिती तर विटा, कवठेमंकाळ, तासगाव, सांगली या भागातनं बाबा मिरज तालुका, कुपवाडी, सांगली तिथले जर उमेदवार असले तर या पुन्हा भाजप सरकारचं ते काम आहे. काकांनी तसं तासगाव तालुक्याचा विचार केला तर नगरपालिके माध्यमातून भरपूर विकास कामे केलेली आहेत. ड्रेनेजची व्यवस्था असू देत, प्रशासकीय इमारती असू दे, चांगल्या हॉस्पिटलची निर्मिती असू दे. ग्रामीण भागातही जर विचार केला तर आज ग्रामीणच्या जिल्हा परिषदच्या शाळांना जो निधी DPDCच्या माध्यमातून पाहिजे होता तर शिक्षणाचा पायाही त्यांनी बऱ्यापैकी मजबूत केलेला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तर भरपूर मोठी रस्त्याची कामगिरी जिथं लोकांना जायची व्यवस्था न ती केली. हायवे तर केंद्रातनं मंजूर करण्याजोगा जो विषय असतो तो तासगावमध्ये किती टक्के लोकांचं कल काकांच्या बाजून राहील काय वाटतं? तसा विचार केला तर काकांचा एक 70-80% भाग तासगाव तालुक्याचा 80% लोक काकांच्या बाजूने मतदान करतात. तासगावातल्या लोकांना जे वाटायचं की बाबा आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत तर आज तासगावच्या खेडोपाडी गावातनं कमीत कमी 5 हायवे नेलेले आहेत. त्यामुळं शेतमाल हा जोरात मोठ्या प्रमाणात पुण्या मुंबईकडं हा वेळेत पोचत आहे. त्याच्यामुळं आणि पाण्याचं जे काम आहे ते पाठीमागच्या काही भागातने जे काय राहत होतं विषय ते बऱ्यापैकी संपवलेला आहे. हरपळचा असू दे, टेम्पूचा असू दे किंवा म्हैसाळ उपसा असू दे, पाणी हे रेग्युलरली की पाठीमागच्या दर्शक ते आता तासगावात दिसायला लागले. लोकांच्या राहणीमानात बदल मोठ्या प्रमाणात चांगला झालेला आहे. त्यामुळं होणार का? हॅट्रिक होणार. काय वातावरण काका संजय काका कसं काय? पाणी प्रश्न ते सगळ्या काकांच्यामुळे सॉल्व्ह झाले.
त्यामुळे संजय काका. सतीश काय लांडगे. वातावरण? संजय काका, चंद्रहार पाटील की विशाल पाटील? संजय काका 400 पार. कसं काय? 100%. का बरं? कसं काय ते सांगायला लागत नाही. कसं काय? ते कालच्या सभेवरून कळतंय ना कसं काय आहे ते. गर्दी होती का? भरपूर. होय का? हो. मग आता इथला आमदार वगैरे विरोधात आहे ते? किती पण कोण पण विरोधात जाऊ दे, हां ओनली काका. काका हो. काय आतल्या अंगण इकडं असणार? नाही तसं काय नाही होत. हां सुदीप खराडे, इथलंच आहे का? मांजर्डे, मांजर्डे कुठं आलंय? तासगाव तालुक्यात आलं. इथलंच आहे. हो, इथलंच तर आहे. काय वातावरण? लोकसभेची निवडणूक लागल्या, कुठला पहिलवान कुस्ती मारणार? पैलवान नाही वस्तात कुठला कुस्ती मारणार विचारा. खासदार संजय काकाच कुस्ती मारणार आणि एकतर्फी मारणार. कसं काय? एकतर्फी मारणार. कामं विकास कामाच्या जोरावर मारणार, जनसंपर्काच्या जोरावर मारणार. इथं काकांचं एवढं जनसंपर्क नुसत्या तालुक्यातच नव्हं, जिल्ह्यात एवढ्या लोकांची जनसंपर्क आहे. लोक म्हणतात संपर्कच नाही काकांचा. अहो, ही जी म्हणते ती 5 वर्षात कुठं होती ती विचारा ना. 5 वर्ष संजय काकांच्या एवढा स्वस्त खासदार कोणी बघितलेलं नाही. आणि स्वस्त म्हणजे कुणालाही कुठंही भेटू शकतात. कुठल्याही लोकांनी येऊन काम सांगितलं, त्याच्यात गट तट पक्ष जात पण काय बघत नाहीत. पुढचा माणूस आला, त्यानं काम सांगितलं, संजय काकांनी फोन काढला आणि काम केलं. ही पद्धत काकांची कामाची आहे. त्यामुळे इथं काकांना कसली अडचण नाही. एकतर्फी ही निवडणूक आहे लोकसभेची. तासगावमध्ये काय होईल? तासगावमध्ये वनवे होणार. तालुक्याच्या दृष्टीने बोलायचं, तालुक्याच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर खासदारांना दोन्ही गटाचा पाठिंबा मिळणार. कसं काय? तसंच आहे इथं. विरोधक वगैरे आहेत ना आता? विरोधक जरी असले तर त्यांना सुद्धा खासदार संजय काकांच्या विषयी हे होत नाही. म्हणजे कामाचं त्यांच्या काकांची कामाची पद्धत आहे. विरोधक 80% विरोधक काकांच्याकडे येऊन काम करून घेऊन गेलेले असतात. काकांचा ते मानतात आणि चांगलं त्यांच्याकडून काम करून घेतल्यामुळं काकांचे त्यांच्यावर बरेचसे संबंध आहेत चांगले. त्यामुळं विरोधक सुद्धा आम्हाला मदत करणार. 1 नंबर वातावरण आहे. चांगलं वातावरण आहे काकांचं. काकाच निवडून येणार 100%. हो. कसं काय म्हणजे काकांचं तळागाळापर्यंत गेलेलं लोककार्य आहे. शेवटच्या माणसापर्यंत काका ओळखी आहेत. कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात प्रत्येक. काका 100% येणार. 100% हो. काय वातावरण इथं? सगळी संजय काका म्हणायला लागलं. काय वाटतंय? आम्ही आधीपासून सांगली तासगाव तालुक्यात राहिलेलो आहे. त्यामुळं संजय काकांचंच वातावरण आहे. आणि आखाड्यामध्ये ह्या कुस्तीच्या संजय काकाच विजय होणार. नक्की संजय काका सगळी काय गावात ठरवलं का काय? आपलं गावचा नेता जायचं म्हटलं काय करायचं. काय वातावरण इकडे? चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे. चांगलं आहे. हॅट्रिक होणार का? होणार की. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त संजय काकाच निवडून येणार. कारण संजय काकांची त्यांचा जनसंपर्क एवढा खतरनाक आहे या तासगाव तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा. काय वाटतंय? काय वातावरण? वातावरण तर काकांचं 1 नंबर आहे. जोरात आहे वातावरण. सर्वसामान्य लोकांच्या मनात फक्त संजय काकाच आहेत आणि यावेळी 100% संजय काकाच खासदार होणार. साहेब नमस्कार. तुमचं काय मत आहे? सगळी संजय काका म्हणायला लागल्यात. तासगावमध्ये काय होईल असं वाटतं? तासगावमध्ये काकांचाच कल आहे आणि काकाच राहणार. किती टक्के? 80% तर आहे. 80% आहे. अनिकेत काळे साहेब काय सांगाल? एकंदरीत निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये आता पुढचा खासदार कोण? कुठला पहिलवान कुस्ती मारणार? संजय काका पाटील. संजय काका पाटील. का बरं? काका फिक्स आमदार. तुम्हाला काय वाटतं? कामं केलेत माणसांनी. कामं चांगले केले म्हणून संजय पाटीलच खासदार होणार. इथलंच आहे का? वरमाळा म्हणजे कवठेमहांकाळ तालुक्यातला आहे. लोकसभेची निवडणूक लागल्या. खासदार म्हणून आता यंदा कुणाला निवडून द्यायचो? काय मोदी सरकार बघूया आता कसं काय मोदी सरकार म्हणजे संजय काका. संजय काका काय गावात वातावरण सगळं संजय काकाचं आहे. काय भानगड? काय आता त्यांचा काय कार्यकर्ते तसे असतील तसं काम केलं असेल तसे ते हे काम आहे का काका? आहे सध्या तरी आहे. दिसतंय आता बघूया पुढलं काय असेल. काय बाकी हॅट्रिक होईल काय वाटतंय? काय आता किती उमेदवार 3-4 राहिलेत आता. झाले आता 4 झालेत ना. 4 झाले. काय असेल ते विशाल पाटील आहे, चंद्रहार पाटील आहे. त्यांचं कसं होईल? त्यांचं काय आता फटाफट होणार सगळ्यांचं. कसं काय? मतदान फिरणार ना का नाही फिरणार? काय म्हणताय त्याचा फायदा कुणाला होणार? फायदा काकाला होणार. त्यात खासदार म्हणून आता कुठला उमेदवार पुढचा? सांगली जिल्ह्यात सांगलीत ना संजय काका पाटील. संजय काका पाटील. का बरं? संजय काका पाटलांचं काम चांगलं आहे ना. हो. तुम्हाला काय वाटतंय?
काय वाटतंय आता खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? आता कुणाला काय करायचं मलाच कळत नाही. काय वातावरण? संजय काका पाटील, चंद्रहार पाटील, विशाल पाटील, कोण वाटतंय आता? आता काकाचं वारं वाटतंय. कसं काय? आता तासगाव मध्ये जरा सगळ्याच विचारायला लागले लोक, प्रचार सगळी जोरात काका चालू आहे म्हणायला लागले. काकाचं. हां. होय. सगळी काका म्हणाले, एवढं कसं काय? संजय काका पाटील आता काय काम चांगलं करतंय. 2 वर्ष झालं आता खासदार आहेत ते. 2 टर्म आता तिसरा टाइम येणार आणि हॅट्रिक होणार. हॅट्रिक मिळवणार 100%. पाटील साहेब काय वाटतंय यंदा ही निवडणूक लागली, या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून आता कोण? आता काय सांगता येत नाही, लोकांचे मनातलं काय माहीत नसते. काय आता लोकांच्या तासगावकरांच्या मनात काय? आता काय आता कुणाला अंदाज तसा गावत नसतो. कुठला पैलवान कुस्ती मारेल, संजय काका पाटील, चंद्रहार पाटील का विशाल पाटील? आता कसं आहे, हे तिघजण उभं राहिले तर कोण कुणाला काय गावत नाही. एक चंद्रहार पाटलांना तर माघार घेऊन तर विशाल पाटलाला तर दिले तर हुकमेक्का येणार. हुकमेक्का येणार. मग आता ह्या दोघांच्यात फूट पडली तर तुम्हाला सांगतो तरी मी क्रॉसिंग होणार. हां. पण विशाल पाटील येणार. विशाल पाटीलच येणार. कसं काय बरं? अंदाज आहे आपल्याला. अंदाज आहे किती? 7 तारखेला, 4 तारखेला बघूया, 4 जूनला म्हणा. हो, कधी बघा तुम्ही. तुम्हाला काय वाटते? माणसाची तिची नाराजी लोकांच्या जी आत्ता आहे. अपक्ष असल्यावर ताकद पुरणार. ताकद अपक्षिक नसते, व्यक्तिमत्व असते. बरोबर. त्या वयस्कर म्हणजे कसं आहे, काँग्रेस आपल्या ह्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस जास्त चालतं. बरोबर आहे. जो काँग्रेसचा बालेकिल्ला बालेकिल्ला आहे. पण ती काय त्यांच्या वरल्या राजकारणात त्यांचं बिघडलं जरा. तिने चंद्रहार पाटलांना राऊतांनी तिकीट, उद्धव साहेबांनी तिकीट द्यायला पाहिजे होते यांना. देणार ते आज ना उद्याच्याला फायनल होईल. का घोंगडं भिजत घातलंय? घोंगडा माहितीसाठी सांगतो, विशाल पाटील आज ना उद्या तो हुकमेक काय. हो, तुम्हाला काय वाटतं? आमचं पण तू चंद्रहार पाटील निवडून येणार. चंद्रहार पाटील. हो. का बरं चंद्रहार पाटील? का तू गरीब शेतकरी माणूस आहे. कामं केलेत काकाने, त्याचा काय प्रश्न नाही. तरी पण शेवटी कसं आहे, लोक ज्याच्या त्याच्या मनात असेल ते आहे, शेवटी वेगळं मत येते. बरोबर आहे. त्यांचं केलेलं नसेल, तुमचं होय. केलेलं नसेल. आमचं तर मत आहे. पण ओव्हरऑल जर का बघायला गेलं तर काय वातावरण? अजून काय लगेच आता काय सांगता येत, अजून ती माघार घेतल्याशिवाय त्याशिवाय काय सांगता येत नाही. विशाल पाटील जर माघार घेतली तर चंद्रहार पाटील निवडून येणार. हां, आणि नाही जर माघार घेतली तर विशाल पाटील. नाही माघार घेतली तर विशाल पाटील. विशाल आणि चंद्रहार पाटील ही शक्यता करून जरा त्यांच्या कसं आहे, सांगली जिल्ह्यात शिवसेना लई चालत नाही. आणि कसं आहे की आज ना उद्या बालिकेला असल्यामुळे चंद्रहार पाटील काहीतरी कॉम्प्रोमाइज करून ती माघार घेऊन विशाल पाटील सपोर्ट करणार. तुम्हाला काय वाटते? आता जे सांगितलं कोण खासदार व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटते? नाही कसं माहिती चंद्रहार काय, पाटील, विशाल पाटील का काका पाटील, कोण पाहिजे? काका पाटील. का काका पाटील? संजय काका, कारण कामं आमची भरपूर केली ती. तुमची केली ती? हो. त्यांची करा नाही म्हणते ती. नाही नाही मग ते त्याचा प्रश्न असतो. बाकीच काय नाही. आणि जे आहे की नाही ते काका आहे म्हणजे काकाच आहे. सोडा होय तर होय, नाही तर नाही. ज्याला जे पटत नाही त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तुमची केली ती? हो, आमचे कामच. वातावरण इथं वातावरण म्हणजे कसं आहे तसं आता सांगता येत नाही. ही जी म्हणली की नाही आत्ता, जर चंद्रहार पाटलानं माघारी घेतली किंवा विशाल पाटलानं माघारी घेतली तर त्यांच्यात जरा मला घासणी होईल, घास होईल. ह्याच्यापेक्षा पलीकडे काय नाही. वातावरण एकच, ओनली वन संजय काका. कसं काय? नाही, काकाच कट्टर कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही सांगालोय तुम्हाला. काकाच ओनली का. हो, त्यावेळेस म्हणणं शिवनेरी मंडळाचा कार्यकर्ता आहे मी. आमच्या अध्यक्षांचं सांगण्यावरनं आम्हाला तर असं वाटतंय, आमच्या अध्यक्ष आता नाहीत पण आमच्या अध्यक्ष सांगण्यावरनं वाटतंय असं की यंदा खासदारकी 3रा हॅट्रिक होणार ती काकांचीच होणार आहे. होणार हॅट्रिक? हो. काय मामा, काय वातावरण आता, कोण निवडून येईल खासदारकीला? खासदारकीला संजय काका. संजय काका. का बरं संजय काका? संजय काका का माहिती. का माहीत? तासगाव त्यांचा बालेकिल्ला म्हणतात काय? बालेकिल्ला आहे. आणि तसं त्यांनी सगळं बॅकग्राऊंड पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. यंत्रणा व्यवस्थित झालं म्हणतात आता 10 वर्ष बदल 10 वर्ष झाले, बदल होत नाही काहीच नाही होत. 100% ती शेट काका शेट आहे. कसं काय? काय माहिती कसं तासगाव मध्ये हो काय काय होईल इथे? तासगावमध्ये पाणीदार नेता आमचा संजय काका आहे आणि भरपूर काम केलेले आहेत संजय काकांनी.
करण्यासारखी पण अजून भरपूर काम आहेत, पण 100% निकाल संजय काकांच्या बाजूने आहे. त्यांच्या बाजूने. तर आपण तासगावमध्ये आहे. खरं बघायला गेलं तर या गावामध्ये आपण या घेतलेल्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या बघायला गेलं तर 80 ते 85% प्रतिक्रिया या संजय काकांच्या बाजूने गेलेल्या आहेत. लोकांना आपण डायरेक्ट स्टँडवरती आलो आहे, गाडी लावली आणि डायरेक्ट लोकांना जाऊन विचारायला सुरुवात केली की कोण खासदार पाहिजे आणि त्यावरती लोकांनी मांडलेली ही त्यांची मतं आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, त्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत जाऊन घेतलेल्या या प्रतिक्रिया आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.